महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एंट्री होत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे। ठाणे कल्याणमधील सेनेचे अनेक नेते मनसेमुळे अस्वस्थ आहेत। विधानसभेच्या उमेदवारीचा आमिष दाखवलेल्या इच्छुकांच्या स्वप्नांवर इंजिन फिरणार आहे। पाहूयात। मनसेच्या एंट्रीने ठाणे कल्याणमधील सेना नेत्यांना धाकधूक। विधानसभा इच्छुकांचं स्वप्न भंगणार। अनेक विधानसभा मतदारसंघात मनसेची वोट बँक। महायुतीत मनसेचा समावेश होत असल्याने राज्यातील राजकीय गणित बदलणार आहे। त्यातही विधानसभा निवडणुकीत हा बदल मोठा असणार आहे। त्यामुळे ठाणे कल्याणमध्ये शिंदे गटात अस्वस्थता आहे। मागील विधानसभा निवडणुकीत राज्यात मनसेचे एकमेव उमेदवार कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील निवडून आले होते। मात्र अशा परिस्थितीतही मनसेने ठाणे लोकसभा मतदार क्षेत्रातील 2019च्या विधानसभा निवडणुकीत ठाणे, कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा, मीरा भाईंदर, ऐरोली, बेलापूर अशा 6 मतदारसंघांमध्ये मिळून मनसेने एकूण 1,70,000 मतं घेतली होती। ठाण्यात मनसेचे उमेदवार अविनाश जाधव 72,874 मतांसह दुसऱ्या स्थानी होते। कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा, बेलापूरमध्ये मनसेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते। यामुळे मनसे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जागांवर दावा करणार असल्याने आतापासूनच शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांना धडकी भरली आहे। महायुतीचा याच्यामध्ये फायदाच आहे, काहीही तोटा नाही आहे आणि असं काही धाकधूक वगैरे वाढायचा काही विषय येत नाही आहे। शेवटी युती झाल्यानंतर सर्वजण एकत्र लढत असतात आणि युतीमुळे सत्ता येण्याकरता त्याचा फार मोठा उपयोग होणार आहे। त्यामुळे आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची धाकधूक वगैरे काही नाही आहे। सर्वजण युतीच्या विजयाकरता उमेदवार कुठल्याही पक्षाचा असेल तरी विजयाकरता प्रयत्न करणार। शिंदे गटातून कल्याण विधानसभेसाठी अनेक जण इच्छुक आहेत। रमाकांत मडवी एकनाथ शिंदेंचे निकटवर्ती आहेत। रमेश सुक्र्या म्हात्रे यांनी मागील विधानसभा निवडणूक लढवली होती। राजेश मोरे खासदार श्रीकांत शिंदेंचे निकटवर्ती आहेत। दीपेश म्हात्रे माजी स्थायी समिती सभापती आहेत। याशिवाय राजेश कदम, महेश पाटील असे अनेक जण विधानसभेसाठी कल्याणमधून दावेदार आहेत। या सर्वांनी विधानसभेच्या अनुषंगाने मतदारसंघात काम सुरू केलंय। मात्र मनसे महायुतीत येत असल्याने यांच्या महत्त्वाकांक्षेवर मनसेचं इंजिन फिरणार आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी असेल, ठाणा असेल, कल्याण असेल, इथे महायुतीमध्ये ते सामील झाल्यानंतर होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदाच महायुतीच्या उमेदवाराला होईल। विधानसभेच्या निवडणुका अजून 6 महिन्यानंतर आहेत। त्यामुळे आत्ता लोकसभेला ठाणे जिल्ह्यामध्ये मनसे आल्यामुळे महायुतीच्या 3 जागांवरील लोकसभेच्या उमेदवारांना त्याचा फायदाच होईल। 2019 मध्ये मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नाही, पण राज ठाकरे यांनी लावरे तो व्हिडिओ म्हणत भाजप विरोधात प्रचार केला। त्यामुळे राष्ट्रवादीने मनसेला विधानसभा निवडणुकीत खुलेआम मदत केली। शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांनी देखील युती धर्म मोडत मनसेला छुपी मदत केल्याची चर्चा रंगली होती। आताही तशाच पद्धतीने लोकसभेला मनसेने केलेल्या मदतीच्या बदल्यात विधानसभेला मनसेला हात देण्याची महायुतीची रणनीती असल्याचं बोललं जाते। विनय म्हात्रे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।